कारण त्यांचं आज सकाळचंच उदाहरण घ्यायचं म्हणलं तर त्यांनी 3 तासात जळलेला डीपी आणून बसवलेला आहे आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा म्हणजे लाईट पाणी मशीनच आहे आपल्याला एक त्या प्रकारची. बर कुठलंही काम असू द्या बर लगेच एकदा दाढीवर हात फिरला हा हे काम झालं म्हणून समजा. होय का दीपक गवळी असा माणूस आहे की अर्ध्या रच्च्याला सुद्धा तोही माणूस धडाडीचा करेल. होय प्रत्येक कार्यकर्त्याचा फोन उचलणार. बर होतंय तर होतंय नाही तर नाही. बर आम्ही कसं आहे उगाच चव चाकल्याशिवाय चहा गोड आहे म्हणता येत नाही. बर बर बरोबर आहे का? मग त्या मानानं आता आम्ही रामदासभाई चौरे होय का हो लीड तर चरणराज चौरेंनाच मिळणार. आता इथं जर तुमचे शेजार मित्र रामदास चौरे व्यक्तिमत्व चांगला आहे, परंतु पक्ष चुकीचा बदल त्यांनी चुकीचा पक्ष. जास्त काय नाही पण चरणदास चालते बघा आमच्यात बऱ्यापैकी चांगलं. आतापर्यंत जेवढी झाली ती तेवढी नुसती मतापुरती झाली इथं. दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जिल्हा परिषदच्या ग्राउंड रिपोर्टचा जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गटामध्ये जात आहोत. आज पेनूर गटातील कोताळे हे शेवटचं गाव या ठिकाणी आलो आहे आणि हाय व्होल्टेज खरं तर कुरुल जिल्हा परिषद गट आणि पेनूर जिल्हा परिषद गट हाय व्होल्टेज मानला जातो आणि त्याच अनुषंगानं खरं तर पेनूर जिल्हा परिषद गटातील शेवटच्या टोकापर्यंत आपण जे गाव आहे त्या गावामध्ये कोताळे या ठिकाणी आलो आणि त्या कोताळ्यामधील जनता कोणाची पाठीशी आहे किंवा कौल कोणाला आहे बोला बिंदास्त या सदरामध्ये आपण या कोताळे ग्रामस्थांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विशाल केदार. काय थंडी पडाली आहे, कसं काय? आता वातावरण आहे, सीझन आहे थंडीचा. राजकारणातून जिल्हा परिषद निवडणूक वातावरण तापा लागले. तापणार आता ते वातावरण इलेक्शन आले म्हणजे जिल्हा परिषद खरं तर मातकदार 2 उमेदवार आहेत, एक चरण चौरे आणि रामदासभाई चौरे. काय वाटतं एकंदरीत पोल कोणाचा असेल तुमच्या गावात? आमच्या गावातून कौल निश्चितच चरणराजांना मिळेल. कारण त्यांचं आज सकाळचंच उदाहरण घ्यायचं म्हणलं तर त्यांनी 3 तासात जळलेला डीपी आणून बसवलेला आहे आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा म्हणजे लाईट पाणी हेच असते. शेतकऱ्याला आता कॅनलला पाणी आलेलं आहे आणि तेवढ्या वेळात 3 तासात त्यांनी डीपी बसवला आणून यंत्रणा राबवली. त्यामुळे निश्चितच चरणराज चौरेंना लीड मिळेल. ह्यांच्यात नमस्कार. नमस्कार. काय नाव? सचिन पाटील. होय. पेनूर जिल्हा परिषद गटात तर हाय व्होल्टेज खरं तर दोन्ही नेते मातबदार उमेदवार आहेत आणि एकंदरीत कोताळे ग्रामस्थांचा कौल कोणाला असेल? रामदासभाई चौरे. होय का हो? लोकनेते परिवाराचा त्यांना फुल पाठिंबा आहे. होय. लोकनेते परिवाराने काय माझे आमदार यशवंत माने असतील, राजन पाटील काय भागाचा विकास केलाय? केलंय. होय. काय केलं? आमच्या गावात अंबाबाईच्या मंदिर सभा मंडपाचं त्यांनीच काम केलं यशवंत त्या मानेने. बर. परत दर्ग्याला यशवंत ते माने त्यांच्याच फंडातून हे केलेलं आहे. बर. परत कोथाळे ते माळी पाठी जवळजवळ 4-4.5 कोटी रुपये त्यांनी दिलेत. होय. खरं चरण चौरे आणि रामदासभाई फाईट जबरदस्त होईल, हाय व्होल्टेज म्हटलं जाते. नाही उगा असं ते 4 असणार तशीच हाय व्होल्टेज नाही. बर बर. नाही हाय व्होल्टेज होत नाही. कोताळ ग्रामस्थांचा किती लीड जाईल आता 60-40 होईल. होय. 60-40. या ठिकाणी काही आणखीन मतदार आहेत. अगोदर कधी चरण चौरे किंवा रामदास चौरे तुमच्या गावाला भेटी दिल्या तर? नाही चरणराज येत होते पूर्वी, रामदासभाई पण येत होते पूर्वी, पण आता सध्या म्हणलं तर त्यांना इथं राजकारणात यायचं म्हणलं निश्चितच कामं करावं लागतील. जे कोणी कामं जास्त करेल त्याला निश्चितच लीड मिळेल. माझे आमदार असतील किंवा राजन पाटील असतील यांनी गावाला विकास निधी दिलाय का? कामं गेले ते? नाही आलेत ते निधी आलेत गावाला. हो आलेत निधी. बर. मग त्यांनी कामं केले असताना मग चरणराज चौरे यांच्या पाठीशी का? नाही कारण गोरगरिबाचं जे आहे ते जाणून घेणारे चरणराज चौरे आणि कोणीही कधीही फोन करू दे त्यांना उचलून त्यांच्याशी संवाद साधणारे चरणराज चौरे आहे. बर. काय काय केले गावात काम? आता 2-3 आश्वासनं दिली. तर पाठीमागं 10 लाख रुपये त्यांनी निधी दिलाय हरिजन वस्तीत. आपल्या तळ्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिलंय. अंबिका मंदिराचं जे पूर्वकालीन शिवकालीन मंदिर आहे त्यांना निधीसाठी प्रयत्न करणार आहे, ते निधी देणार आहे त्यासाठी. किती मताधिक्य गावात मिळाले चरणराज चौरे? चरणराज चौरेंना 250 ते 250-300 मताचा लीड आपल्या कोथळे गावातून तर मिळेल. आताच म्हणतात की रामदास चौरेची हवा आहे.
नाही त्यातच प्रत्येक जण सगळ्यांचे कार्यकर्ते असतात ते काय बोलत असतात त्याचं काय तर सामान्य कष्टकरीला साथ केलं जाणणारे चरणराज चौरे आहे. होय. हम्म. या ठिकाणी आणखीन काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? राहुल काळे. होय. काय लय निवांत बसलोय काय? काय बसलो. होय. पाणी आलंय, बर लाईट गेली, बर आता बसलो निवांत. होय. काय वातावरण काय म्हणतंय एकंदरीत पेनूर जिल्हा परिषद गटाचं? दाढी होय. दाढी कोण? चरणराज. मुख्यमंत्री? होय. बर हा. काय वाटतंय एकंदरीत आता तर गावात मला की रामदास भाई तुम्ही आणि म्हणता जेच चरण- त्याच्या परीनं जेच त्याचं. आता आमचं काम केलंय आम्हाला त्या माणसाचं. काय म्हणजे काय काम प्रत्येकाचं केलं? करते, काय आमचंच काम म्हणून केलं? नाही. जे जे असेल त्याच्यात आज सकाळी डीपी जळा, आता प्रत्येकाने तेच सांगण्यात काय नाही, म्हणजे प्रत्येक तेच सांगणार आहे तुम्हाला. कुठला डीपी जवळ पवार डीपी म्हणून डीपी जळा हा. होता, एक नाही 2 जळलं होतं. बर सकाळी 8ला जळलं. किती- तिथे शेतकरी त्या डीपीवर किती शेतकरी आहेत? साधारण ह्या डीपीवर मला वाटतं मोटर असतील 40, पण शेतकरी त्या मोटर जवळ 30-40 शेतकरी आहेत ते. होय. आणि इकडे एक 30-40 असतात. बर किती वेळात केलं काय काम? 8ला फोन केला होता हम्म. आणि 11:40ला तर गाडी इथं आली बर सकाळी. माझे आमदार असतील त्यांनी कधी काम केलं का नाही? केले, त्यांनी बी कामं केलेली. होय. पण आता इथं जवळच आपल्याला माणूस म्हणलं तर बर मशीनच आहे आपल्याला एक त्या प्रकारची. बर कुठलंही काम असू द्या बर लगेच एकदा गाडीवरून हात फिरला हा. की काम झालं म्हणून समजेल. किती टक्के मतदान पडलं? मतदान भरपूर लेडच होय. बऱ्यापैकी बर 60-40. 60-40. आता रामदासला पण 60-40 म्हणताय ते पडत मध्ये जेच त्याच्यापर्यंत होय. काय नाव? माने परमेश्वर. होय. काय म्हणते खरं आहे हे म्हणते? खराई होय. काय खरं आहे? चरणराज चौरे होय. का चरणराज चौरे पण? हक्काचा माणूस आहे. हम्म. निम्या रात्रीला कवाही फोन उचलतोय तो माणूस आमचा. दोघं पण उमेदवार भावकीच आहेत की रामदास चौरे आणि चरण चौरे भावकीच आहे की? अहो, गावात भावकीत तेड आहे, त्याचं काय घेऊन बसायचं आहे? आपल्याला हक्काचा माणूस पाहिजे ना. बर हं. होय. काय काय कामं केली काय? काय गावातले कुणाचे बी काही असो फोन केला उचलते काम कुणाचे असो काही करते बरं. तसं काय नाही. बर तुम्ही जे किती- काम सांगाल जाल ते काम करते त्याच. किती वेळा संपर्क आला तुमचा रामदास? कमीत कमी एक 5-6 वेळा आला की आता. हम्म. बर ह्याच्या आधी वेगळाच, पण असं फॉर्म भरायच्या आधीपासून 5 वेळा ह्याच्या आधी आहेत की संपर्क जुने आहेत. होय. हं. बर बर किती काय कसं गावाचं काय पलट होलेलं काय? काय पलट करणारच आहे आम्ही गावाला, त्यांनाच लीड द्यायचा आहे. बर त्याशिवाय काय पलट होतच नाही गावात. होय. हं. पंचायत समितीला कापशी विरुद्ध खरं दीपक गवळी हं. यांचे काय वाटतं? दीपक गवळीचं वातावरण काय? आहे दीपक कवळीचं वातावरण आहे, हम्म. 1 नंबर आहे, त्यांचं कामही चांगलं आहे. बर होय. हा. बर या ठिकाणी आणखीन काही आहेत. खर तर हे राहून गेलं पंचायत समितीला कापसे आणि दीपक गवळे आहेत. दीपक गवळ होय. का दीपक गवळे? असा माणूस आहे की अर्ध्या रातच्याला सुद्धा तोही माणूस धडाडीचा करेल. होय. प्रत्येक कार्यकर्त्याचा फोन उचलणार. बर होतंय तर होतंय, नाही तर नाही. बर जिल्हा परिषदला चरण चौरे आणि पंचायत समितीला दीपक गवळे ही गावानं ठरवलंय का कसं काय काय? हरवून जेच त्याच्या प्रत्येकाच्या ह्यानं काम बघून ठरलेलं असतं. बर काम बघून. चिकनला आणि मटणाला फरकच आहे जरा बर बर असा. होय. ते आपलं मगा राहून गेलं. पंचायत समितीला कापसे विरुद्ध दीपक गवळे आहेत. काय दीपक गवळीचं काम कसं आहे? गावा शेजारचेच आहेत तुमच्या? आमच्या गावा शेजारचे आहेत, मित्र आहेत आणि रोज बसण्या उठलेले आहे. त्यांचं कार्य आम्हाला माहित आहे. दररोजचं काम करणारे दीपक गवळी सुद्धा आहेत. दीपक गवळीला सुद्धा निश्चितच दीपक गवळींतर आमदारकी लढवली आणि त्या माध्यमात आणि त्या माध्यमातून सगळ्यांशी संपर्क त्यांचा झालेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्यांना दीपक गवळींना सुद्धा आमच्या गावातून लीड मिळणार. दीपक गवळे असं वैशिष्ट्य सामान्य कुटुंबातील आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही ज्या गावाला गेला असेल त्यावेळेस कसं काय? नाही ते तसे माणूस म्हणून गावातले सुद्धा व्यक्तिमत्व चांगलं व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा. हम्म. कुठेतरी याचा फायदा होईल. त्यांचा कुठेतरी यांना म्हणजे या निश्चितच या सध्याच्या ट्रेडमध्ये त्यांना निश्चितच फायदा होणार. नमस्कार. 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 लय निवांत थांबलाय काय नाव? बाळू माने. होय. जिल्हा परिषद पेनूर गटामधून वातावरण खरं तर फाईट मानली जाते. चौरे आहेत. काय एकंदरीत कोण चरणराज चौरे की रामदास चौरे गावातून लीड मिळेल? लीड तर चरणराज चौरेंनाच मिळणार.
आता इथं जर तुमची शेजारी रामदास चौरेला मिळत आता कसं जे ते प्रकारे जे ते बोलतात जे त्या कामाच्या किंवा काय स्वरूपाच्या काय त्यांच्या वैयक्तिक संबंध संपादन बरोबर काय काय पाहायला गेलं चरणराज तर चौरेंनी कामं केली गाव कामं त्यांनी आतापर्यंत केलेली पण होती, आता चालू केलेली आहेत कामं काय. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील गावात निधी पण त्यांनी मिळवून दिला. दलित समाजाला बरं. काही अडचणी त्यांनी बी हे केलेलं आहे. रामदास चौरेंनी काय गाव भेट दौरा करताना आश्वासन दिले का आश्वासन त्यांनी पण दिलेले असतील, हम्म. दिलेले होते. त्याप्रमाणे त्यांनी पण आता त्यांच्या प्रकारे त्यांनी पण कामं चालू आता शेवटी जर दोन्ही उमेदवार आहेत बरं बरं त्यामुळे दोन्ही खर आता तर ते- मोहोळ तालुक्यातील कुरुल आणि पेनोर हाय व्होल्टेज म्हटलं जाते निवडणूक होईल होणार की. काय एकंदरीत कसं असं आता जनतेच्या कलाप्रमाणे जर हिशोब आपण पाहायला गेलं तर सेम ते म्हणलं तर चरणराज चौरेंलाच थोडंसं बहुमत मिळणार आहे. पंचायत समितीला तुमच्या गावात शेजारचेच दीपक गवळे आहेत हा, ते आमचे काय सहकारीच आहेत. टाकळी गणातून उभे हो आहेत सहकारीच आहे. आणि कापसे काय एकंदरीत होईल यांचं ते काय ते आहे ते सांगितल्याप्रमाणेच आमचे जे सहकारी आहेत त्यांनाच बहुमत मिळणार आहे. कुणाला त्यांचे पण कामाची स्वरूप किंवा त्यांच्या कामाच्या काही गोष्टी आहेत ती त्यांना योगदान त्यांना मिळणारच आहे. कुणाचे सहकारी कोण तुमचे सहकारी आपले हेच ना गवळे दीपक गवळीसाठीच. वातावरण चांगलं होईल का हो 100% आणि तरुण पिढींचा शेतकरी वर्गांचा हा. काही अडचणीच्या गोष्टीच्या हिशोबाने जर विचार केला हा. तर चरणराज आता काय म्हणत होती की बाबा चौऱ्याने 3 तासामध्ये डीपचा प्रश्न सोडवला ती हा काय तो सकाळी झालेला आहे. शेतकऱ्यांचा होकार आहे. तर एवढ्या अडचणीच्या वेळेस एवढ्या अडचणीच्या टायमिंगला आणि अशा कमी वेळेच्या प्रकारे जर असे सहकार्य ते करत असतील तर साहजिक आहे जनतेला अशा नेत्यांची गरज आहे. आणखीन काही ग्रामस्थ आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. चरण भाऊ आहेत, रामदास भाई आहे. होय कसं काय एकंदर चरणराज चौरे की रामदास चौरेला गावात निवडी मिळेल रामदास चौरे व्यक्तिमत्व चांगलं आहे, परंतु पक्ष चुकीचा बदल त्यांनी चुकीचा पक्ष निवडला, त्यामुळं होय का हो, राजन पाटील माझी आमदार यशवंत याडा कामं मारून केली जायला ते. लागतं, याडा मारून होय त्यापेक्षा डायरेक्ट पेनूर बर डायरेक्ट पेनूरला गेले काम झालं. होय याडा मारून जायचं सोपं नाही, बर काय ठ्यासा कामं केली ठ्यासा नाही खात ते? जायला लागतंय. हा कामं केली नाही ते काय कामं केली बगल बच्चेची तेवढी कामं झाली, ती गोरगरिबांची काय काम आहे. बर हं? बर आता चरण भाऊला एक फोन जरी लावला तरी लगेच पहिल्या सेकंद फोन होतो ते. बर आणखीन काय असेल काय काय कामं केली चरणराज काय ना आम्ही आता पहिल्यांदा तर 4-5 कामं घेऊन गेलो. डीपी तर आज सकाळी फोन लावला डीपी आला 2 तासात. ही निवडणूक माणसं विकासाच्या मुद्द्यावर चालेल का माणूस बघून चालेल हे जनता एकीकडे जाईल, पुढारी एकीकडे आहे. पुढाऱ्यांचा काय विषय आता येत नाही, जनताच हे झाली पार. बर चरण पुढच्या भाऊ- मागे जनता नाही नाही जाणार जाणार ना. आता हे मतदान झाल्यावर कळेल ना. बर हा. होय स्टॉप कर नमस्कार नमस्कार. काय नाव आप्पासाहेब भास्कर पवार. होय काय वातावरण आहे जिल्हा परिषदचं जिल्हा परिषद चरणराज चौरे चालतंय आमच्यात. कसं काय आता ही रामदास चौरे चालतं म्हणते तुम्ही म्हणता त्यांची कामं जरा भरपूर केली ती आमची. काय काय काम केली अहो डीपीची ही कामं फोन करून सुद्धा दम नाही तर लगेच येतं की पोचच करता येईल काय करता. होय रामदास काम करायला लागले ती म्हणून रामदासचं काय नाही पण चरणदास चालते बघा आमच्यात बऱ्यापैकी चांगलं. होय काय काय कामं केली काय डीपीची म्हणा रस्त्याची म्हणा सांगू सुद्धा हो. हा. कामं करते धडाधड धडाधड. आताच काम करायला चालू आहे ती का त्याच्या अगोदर नाही काम पहिल्यापासून संपर्क आहे आमच्या गावाशी. होय चांगला बऱ्यापैकी संपर्क आहे. पेनूर गटातील शेवटचं गाव म्हटलं जाते खरं तर कोताळे गावातून किती काय लीड काय आमचं गाव लीडवर जायला बघा. होय होय आता ते पण म्हणते रामदासला लीड जाईल तुम्ही पण नाही, म्हणता आता lead जाईल. जे आता घे ते म्हणणार की जे ते बाजू मानणार. कोटाळ्याच्या मागे जनता जाईल का नाही काय नाही नाही मतदार पटोऱ्या मागे जात नाही. होय वैयक्तिक पटोरे आहे. बर म्हणजे काय पुढरेचं ऐकणं गावातल्या पुढरेचं ऐकणं नाही मतदारसंघ नाही नाही ऐकत नाही जे ते स्वतंत्र जे ते टाकणार. बर पण चरणदास चौरे चर्चा नवाड गँग मध्ये ही चरणदासची चौरेची चांगली चर्चा आहे. होय युवा पिढीमध्ये हा युवा पिढीमध्ये आहे. बर पळापळी करून जरा कामं बी करते. होय. गाव भेट देवराला आलेलं तर काय आश्वासन दिली
दिली की आश्वासन. काय सांगा म्हणले कुठल्या कामाचं काय हम्म. करून म्हणले, पण आता काय अजून काय नाही तर काय. पण तरी बी डीपी ही जळा तर लगे आज सकाळी जळा 11-12 वाजता डीपी आणून बसवला. बर हं. या ठिकाणी काही आणखीन मतदार बसलेले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय बघायला मोबाईल मध्ये काय? काय नाही, फोन करायला लागलो होतो. होय, काय वातावरण आहे गावातलं जिल्हा परिषदचं? जिल्हा परिषदचं काय ज्या त्या पद्धतीनं ज्या त्या माणसाचं जी माणूस ज्याचं काम करेल त्याचं नाव घेणारच हो. बरोबर, ते तर आहे. हं. ज्या काय माणसाने- एकंदरीत खरं तर चौरे बंधूच त्यांची फाईट आहे. खरं तर म्हटलं जाते समजा तालुक्याचं लक्ष लागून राहिले पिनूर आणि कुरुल जिल्हा परिषद गटाकडे. काय वाटतं एकंदरीत? शरदनं आम्हाला- कामं केलीत का रामदास चौरेने कामं केलीत गावात? अजून ह्या दोघांनी बी काय काम करायची म्हणजे काय निवडून आली नाही. ती जी ती वैयक्तिक जे आहे त्या परीनं प्रयत्न करून जी ती काम करतोय. होय, हा, वैयक्तिक कामं कोणी केलीत मग गावात? वैयक्तिक काम कोणच करू शकत नाही. बर, हे वैयक्तिक कामच करत नाही. जी ती माणूस प्रत्येक जण प्रत्येकाच्या ह्याच्यातनं काम करतोय. आम्ही कसं आहे उगाच चव चाकल्याशिवाय चहा गोड आहे म्हणता येत नाही. बर, बर, बरोबर आहे का? मग त्या मानानं आता आम्ही रामदास भाई बर, या व्यक्तीचा आमचा संपर्क आला. बर, बर. माणूस एक नंबर, जेवढ्या आपल्या मोहोळ तालुक्यात उमेदवार आहेत का हा, हा, हा. त्यामध्ये एकदम एक नंबर सभ्यतेचा माणूस बर. आणि काम करण्याची जी पद्धत आहे हम्म, खोटी आश्वासन देत नाही कधी. बर. एवढं आम्हाला त्यांच्या म्हणजे बोलण्यावर माणूस जवळ आल्यावर आम्ही ओळखतोय, हम्म, हे समजतंय. हम्म. अशा ह्या दृष्टिकोनातून आम्हाला रामदास भाई एक नंबर उमेदवार माणूस वाटतोय. होय, गावभेट दौरा दिला असताना काय आश्वासन दिली का गावात? काय आम्ही काय म्हणले का? आश्वासन बी आम्ही काय घेतली नाही ती ना आम्ही बी काय बोललो नाही. होय, समस्या काय म्हणले नाही त्या नाही नाही गावात? काय म्हणलं नाही. त्यात निवडून आले नाही ते उगाच कोरडं आश्वासन बोलून काय आहे? बर, हे, बर, कुणाला कोरडं आश्वासन बी आम्ही विचारलं बी नाही काय नाही. निवडून आल्यानंतर आम्ही हक्कानं त्यांच्याकडून कामं करून घेऊ बर, एवढी आम्हाला खात्री आहे. बर. हा. काय मामा, काय म्हणतो बोल. काय नाव? महादेव बसले. होय, काय वातावरण गावात? चंद्रराज चौरे रामदास चौरे म्हणाल ते काय नेमकं काय? काय दोन्ही सारखेच म्हणायचे. अजून इथवर कोण आलीच नाही तर अजून काय सांगायचं आम्ही. उमेदवार गावात आलंच नाही. नाहीच अजून आलंच नाही त्यांना. आता हिने म्हणते येऊन गेलं. कुठली नाही कोण ती म्हणते ती? नाही ती आली नाही. होय, हा. बर, मग आता कोणाचा विश्वास कोणी धरायचा आणि कोणाचा विश्वास कोणावर धरायचा. आतापर्यंत जेवढी झाली ती हम्म. तेवढी नुसती मतापुरती झाली इथं. बर. पुढचं काय कार्य त्यांनी काय केलं नाही कोणी. आता मागच्या कमी काय? काय कुणीच काय केलेलं नाही कार्य. होय, हा. गावात ही फ्लॉवर बॅग ती कोण टाकली? ही आता मग आता ह्यानी केली ती ह्या डोंगऱ्याने ही केली बर, ग्रामपंचायतीची आहे ती कार्य. होय. हा, जिल्हा परिषद मधनं काय आहे कोण. डोंगरेचे म्हणलं तर कोणाच्या माध्यमातून आलती काम ही मग गावात? ती जिल्हा परिषद असतील पण त्या टायमाला ती निवडून आली तेव्हाच आलेली. होय, हा, पण आता येईल तेव्हा खरी ही कार्यक्रम. होय. हा, तुमच्या गावात शेजारचाच उमेदवार पंचायत समितीला होय, बरं. कसं आहे त्याचं काम? आई त्याचं काय आपली जाण पेचान बी नाही आज. बर, हा, बर, बर, हाय तेवढं खरं आपण सांगा. बर, बर. हा.